आज आपण बनवणार आहोत खास उपवासासाठी साबुदाणा बटाटा पळी पापड। हे पापड चवीला खूपच जबरदस्त लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। तुम्ही पाहू शकता तेलात तळल्यावर मस्त दुप्पट फुलून निघतायत हे पापड। मस्त पांढरा शुभ्र रंगही आलेला आहे। हे पापड लाटण्याचीही गरज नाही, पळीने सहज या पापड्या तयार होतात। माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर। आजची आपली रेसिपी आहे साबुदाणा बटाटा पळी पापड। इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। यात 2-3 वेळा पाणी घालून तर मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मग पूर्ण पाणी उपसून घ्यायचे आहे। साबुदाणा मस्त मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पूर्ण पाणी उपसून घेतले आहे। आता यात साबुदाणा बुडेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे। व रात्रभर झाकून बाजूला ठेवून देऊया। सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा मस्त फुलून तयार आहे। साबुदाणा सुटसुटीत करून घेऊया। साबुदाणा मस्त फुललेला आहे। दाणा नीट दाबला जातोय। साबुदाणा मस्त फुलून मऊ झालेला आहे। आता मी एका कढईमध्ये ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता ना, त्याच वाटीने पाणी घेणार आहे। मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता, तर मी इथे त्याच वाटीने 5 वाट्या पाणी घेणार आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आता या पाण्याला आपण गॅसवर गरम करून एक उकळी काढून घेऊया। पाणी उकळायला लागलं की यात आपण चवीनुसार मीठ घालूया। नीट मिक्स करून घेऊया। आता मंद आचेवर आपण यात आपला साबुदाणा घालूया। मिसळून घेऊया। आता मंद ते मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला नीट शिजवून घ्यायचं आहे। आपला साबुदाणा नीट शिजवून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आपल्याला। आता इथे सायमल्टेनियसली आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। इथे मी बटाट्याची साल काढून बटाटा किसून घेत आहे। तुम्ही पाहू शकता बटाटा किसला जातोय। बटाटा जर आधी किसून ठेवला तर तो ऑक्सिडाइज होऊन लाल पडतो, म्हणून ही स्टेप आपल्याला सायमल्टेनियसली करायची आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतलेत। तुम्ही पाहू शकता जवळपास 8 ते 9 मिनिटांनंतर साबुदाणा मस्त फुलला आहे, फुलून ट्रान्सलुसंट झालेला आहे आणि हे मिश्रणही छान दाटसर झालेलं आहे। आता या स्टेजवर आपल्याला किसलेला बटाटा यात घालायचा आहे। नीट मिक्स करून घेऊया। आता मंद आचेवरच आणखी 6 ते 7 मिनिटं हे मिश्रण मध्ये मध्ये ढवळून शिजवून घेऊया। गॅस मंदच ठेवायचा आहे, नाहीतर हे दाटसर मिश्रण कढईच्या तळाला चिटकू शकतं। जवळपास 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही मिश्रण पाहू शकता मस्त घट्ट दाटसर असं झालेलं आहे। साबुदाणा व बटाटा नीट शिजला गेलेला आहे।
कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जसं जसं हे मिश्रण थंड होतं तसं तसं हे दाटसर व्हायला लागतं। थोडं 3 ते 4 मिनिटानंतर आपण 3-4 मिनिटे मिश्रण थोडं थंड करूया आणि 3 ते 4 मिनिटानंतर यात आपण घालूया चमच्याभर जिरं व 2 चमचे चिली फ्लेक्स। मी 6 ते 7 तिखट लाल मिरच्या खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहेत। तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता। नीट मिक्स करून घेऊया। गॅस बंद केल्यावरच जिरं व चिली फ्लेक्स यात घालायचे आहेत, नाहीतर आपल्या पापड्यांना चिली फ्लेक्स आणि जिऱ्याचा कलर येतो व ते पांढरे शुभ्र बनत नाहीत। नीट मिक्स करून घेऊया। रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन खूपच छान दिसतंय। आता आणखीन 5 मिनिटं हे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मस्त दाटसर झालेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता। इथे मी पॉलिथिन शीटवर पळी पापड टाकणार आहे। पळी भरून या पापड्या घालून थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने सहज या पापड्या तयार होत आहेत। या पापड्या एकदम सोप्या पद्धतीने तयार होत आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठ्या पापड्या बनवू शकता। इथे मी मीडियम साईजचे पळी पापड बनवत आहे। खूपच सोपी रेसिपी आहे ही साबुदाणा बटाट्याची। व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन खूपच छान दिसत आहे। इथे माझे सगळे पळी पापड तयार आहेत। मी जवळपास 6 तास उन्हात सुकवून घेतलेले आहेत हे पापड। आता जेव्हा हे पापड मध्यभागी थोडेसे ओलसर असतील व कडे सुटायला लागतील ना, तेव्हा आपल्याला हे पापड उलटून घ्यायचे आहेत, नाहीतर पूर्ण सुकल्यावर ते पॉलिथिन शीटला चिकटून राहतील व दोन्ही साईडने नीट सुकणार नाही व काढताना तुटतीलही। म्हणून आता आपल्याला हे सर्व पापड पलटून घ्यायचे आहेत। इथे मी 2 दिवस हे पापड कडकडीत उन्हात सुकवून घेतलेले आहेत। 1 वाटीच्या प्रमाणात 51 मीडियम साईजचे पळी पापड तयार होतात। तुम्ही पाहू शकता पापड दिसायला जबरदस्त आहेत। चिली फ्लेक्समुळे व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम दिसत आहे। दोन्ही बाजूने खूप छान आपले पापड सुकले गेलेत। एकदा तुम्ही का हे पापड बनवले की 2 वर्ष आरामात हे पापड टिकतात। साबुदाणा बटाटा पळी पापड तयार आहेत। इथे मी पापड तुम्हाला तळून दाखवतेय। तेलात टाकल्यावर मस्त दुप्पट फुलून निघत आहेत हे पापड। रंगही जबरदस्त आलेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तळायला जास्त तेलही लागत नाही। तुम्ही पाहू शकता रंग आपल्या पापडांचा पांढरा शुभ्र आहे। जरा देखील पिवळसर रंग आलेला नाही या पापडांना। इथे आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे। दुप्पट फुलून निघतायत आपले पापड। न लाटता उपवासाचे बटाटा साबुदाणा पळी पापड बनवण्याची ही सोपी पद्धत होती। तुम्ही पाहू शकता साबुदाणा बटाटा पापड मी काही तळून घेतलेले आहेत। पापडांना खूप मस्त असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे, पिवळसर रंग आलेला नाही आहे। चिली फ्लेक्समुळे खूप छान असं कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे। तुम्ही बघू शकता दुप्पट फुलून निघालेले आहेत आपले पापड। मी इथे एक पापड तुम्हाला तोडून दाखवत आहे। मस्त कुडूम कुडूम कुरकुरीत झालेले आहेत हे पापड। तर आपले उपवास स्पेशल
साबुदाणा बटाटा पळी पापड तयार आहेत। तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा व कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा सोप्या व झटपट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।